नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की ओमकार आज जातोयच कुठे एवढे सगळेजण अचानक. तर मित्रांनो, आम्ही सगळेजण चालू आहेच गणपतीपुळ्याला. तर बघा आणि शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओ कशी वाटते नक्कीच सांगा आणि सोबत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आम्ही आता जस्ट इथे पोहोचतो हॉटेल सनराईजला. नाश्ता करतो आणि मग पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करतो. बघा या गाडीतनं आम्ही आलो आहे आणि एवढे सगळेजण आले. बघा पांचाळ काकी, काकी आणि मम्मी माझी, हे बघा. आणि बाकी आतमध्ये गेलेत. जातो तर घेऊन तुम्हाला आपण आतमध्ये दाखवतो. हे बघा काका, रिया, तनू, बल्ल्या. ते मित्र आम्ही सगळे इथे बसू जेवायला. एक तन्वी, रिया. तर मित्रांनो, थोड्या वेळात आमचा नाश्ता आला आहे. बघा मिसळ मागवली होती आम्ही सगळ्यांनी. 4 मिसळ होत्या आणि मम्मी आणि काकींचा उपवास होता. मी आणि चिनी चॉकलेट पण घेतलं आहे बघा. तर मित्रांनो, मी जस्ट इथे आता पोहोचले. बघा मग दिसत असेल गर्दी किती आहे. तुम्ही असे नॉर्मल आता दिवाळीची सुट्टी आहे म्हणून ती गर्दी आहे, बाकी विषय काय नाही आहे. हे बघा यासाठी सगळी पार्किंगची सोय आहे बघा. हे बघा. तर मित्रांनो, हे बघा या साईडला सगळे बाहेर शॉपिंग तुम्हाला काय करायचं तर इकडे आहे करायला. हे बघा यातून गाड्यांची रनिंग चालू आहे. हे बघा तर मित्रांनो, तुम्ही गर्दी बघताय नॉर्मल आहे, जास्त गर्दी नाही. हे बघा मग दिसत असेल व्यवस्थित. मी मागे दी आणि तनू आहे. हे बघा बघा मंदिर. आता जस्ट इथे पोहोचतो, फोटोशूट करत होतो. बाकी क्राऊड बघा किती आहे इथे. हे बघा इकडे रिया आणि तनू, काकी. हा क्राऊड बघा इथं. हे पब्लिक म्हणजे मंदिर बघा सगळं कडक वाटतं एकदम. हे बघा आतमध्ये परमिशन नव्हती शूटिंग करायची, मग शूटिंग काय केलं नाही. बाकी मंदिर तुम्हाला दाखवलं आहे. बाकी आता आम्ही जातोय बाहेर. तुम्हाला बाहेरचा एक व्ह्यू दाखवतो, बाहेरचं वातावरण दाखवतो. बीचवर जातोय आता. तर मित्रांनो, मागाशी मी आतमध्ये होतो, आता बाहेर आलो. हे बघा पूर्ण इकडे क्राऊड बघा असला खतरनाक होणार. हे बघा इकडे, हे बघा इकडे. बाकी हे रेती बघा सॉफ्ट सॉफ्ट लागते एकदम खतरनाक आहे. गपे. तर मित्रांनो, हे बघा इकडे ATV राईड आहे. एकाला म्हणजे एका सिंगलला चार्ज असेल तर 100 रुपये आणि दोघं जण 150. मला चालवायचे त्यांनी या इथे आणि एन्जॉय करा. बाकीचे सगळे एन्जॉय करत काय तुम्हाला दिसत असेल. हे बघा पूर्ण पब्लिक. आणि इकडे आम्ही तिकडे नाव मी, चिन्मय, बाल्ल्या आणि मागं रिया आणि इथे तुम्हाला दिसत असतील. जरा वेळ इथे फिरतो. मित्रांनो, हे बघा फुल क्राऊड इकडे. हे बघा मित्रांनो, बघा आता पाण्यात जातो मी. हे बघा इथे सगळेजण आहेत. मम्मी, काकी, रिया, तनू. हे बघा एकदम बघा खरं. मी काय जास्त बोलून, मी फक्त जस्ट एन्जॉय करा. हे बघा तर मित्रांनो, हे बघा चिन्मय आणि बाल्या बसत उंट्यावरती. हे बघा तुम्हाला दिसत असेल. हे बघा बाकी समुद्र कसा वाटतो सांगा, एक नंबर कडक आहे बघा इकडे.
क्राऊड जसं भरपूर आहे आणि या साईड सगळेजण बसले इथे. काकी, पांचाळ काकी, रिया, तनू आणि मम्मी माझी. हे बघा. तर मित्रांनो मी तर आता मोबाईलला कवर शोधत आलो आहे बघा. बाकी इकडे सगळी दुकानं आहेत, ज्यूस सगळे टोटल इकडे आहे. आता क्राऊड कमी झाला आहे, दुपारी जरा जास्त होता पण आता कमी झाला, संध्याकाळी होता. हे बघा. तर मित्रांनो या साईडला सगळे शॉपिंगसाठी आहे बघा. मला काय पाहिजे ते इथे येऊन घ्या. साईडलाच मंदिराच्या मागे म्हणजे बाजूलाच आहे. हे बघा पूर्ण लाईनच आहे. तर मित्रांनो आम्ही तिकडे थोड्या वेळात निघालो आहे बघा. तुम्हाला दिसत असेल सूर्य बघा असा एक नंबर वाटते, निवांत असा ऑरेंज कलर बघायला. जर आम्ही अजून जरा वेळ थांबलो असतो तर आपल्याला अजून एक नजारा बघायला भेटत असता समुद्रावरती. पण आम्हाला लवकर यायचं म्हणून आम्ही लवकर आलो. हे बघा एक नंबर. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो चिन्मय गाडी चालवतो आणि मी मागे बसते बघा, तुम्हाला दिसत असेल. बाकी वातावरण एक नंबर आहे. जवळपास पाऊस तर पूर्ण गेलाय. पावसाचं काय आता हे नाही आहे, काय टेन्शन नाही. आणि आपल्यासोबत अजून दोघं जण जॉईन होणार पुढे. म्हणजे सार्थक आहे, दीपराज आहे, हे दोघं जण आणि आम्ही दोघं जण जातोय. असे चौघं जण जाणार आहोत. म्हणजे कालच प्लॅन झाला आमचा, आल्या रात्री जातो असं जातो. आणि गाड्यांची गर्दी खूप आहे. दिवाळीची सुट्टी संपली त्याच्यामुळे सगळी मुंबईत चालले आहेत. चाकण आलेले गावाला दिवाळीची सुट्टी सगळी मुंबईत चालले आहेत. कधीच गर्दी होती गाड्यांची, आता जरा कमी तरी आहे. हे बघा सार्थक इथं आलाय. आता प्रमोदाच्या दुकानात आहे इथे सार्थक आहे आणि दीपा समोर तिकडे हा बघा बसलाय. हे बघा बसतो इथे. मित्रांनो आमचा सडनली प्लॅन चेंज झाला आहे. पहिला तुम्हाला बोललो तर रसागडावर जातो, पण रसागडावर जात नाही आम्ही, चोरवण्यात जातोय. आता मागणं बघा कधी पण येतात ते जातो, सगळे निघालो. आता प्लॅन सडनली चेंज झाला डायरेक्ट, नाहीतर काय विषय नव्हता. आम्ही आता जे तिसंगी पोहोचलोय, तिसंगीच्या पुढे म्हणजे तिसंगी क्रॉस केले. मित्रांनो डोंगर बघा किती हिरवं गार वाटते. पाऊस गेलाय तरी बघा एक नंबर असं वातावरण आणि थंड हवा पण लागत होती. दुपारी भले आम्ही गेलो होतो पण हवा थंड लागत होती. बाकी बघा आजूबाजू बघा पूर्ण हिरवं गार आणि एक नंबर असा रोड. मध्ये जरा पॅच खराब होते पण काय नाही, एकदम नॉर्मली गेलो, व्यवस्थित चांगला गेलो आणि व्यवस्थित पोहोचतो. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. आजूबाजू बघा पूर्ण हिरवं गार, एक नंबर असं वातावरण होता आणि समाधान पण वाटत होता. तर थंडगार हवा एक फाडी. हे बघा आपण त्या चोरवण्यात पोहोचतोय म्हणजे अजून 14 किलोमीटर आपल्याला जायचं, पोहोचलो नाही आहे, रनिंगमध्ये जाऊ 14 किलोमीटर जायचं. तर मित्रांनो तुम्हाला रोड बघा असा एक नंबर बघायला भेटतो. पावसाळ्यात एक नंबर असणार इथे, पूर्ण हिरवं आणि समोरचा डोंगर बघा असा खतरनाक वाटतं. जसं असं आपण जातोय जवळ तसं असं डोंगर मागे जातो. हे बघा बघायला पण एक नंबर वाटते. हे बघा काय वाटतं क्लास, असं वाटतं कैलास पर्वत आहे. हे बघा एक नंबर, समोरचा नजाराच खतरनाक आहे. तुम्ही बघतायच, मी काही जास्त फास्ट करत नाही, तुम्ही एन्जॉय करा. एक नंबर असा लोकेशन. हे बघा काय वाटतो.